बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे माजी आमदार राजा राऊत यांनी विजय मिळवत विधानसभेतील पराभवाची परतफेड केली आहे। बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या तेजस्विनी कथले यांनी दणदणीत विजय मिळवला। त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 4639 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर आपलं नाव कोरलं। माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता स्थापन झाली असून या निकालामुळे स्थानिक राजकारणात भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। या निकालामुळे शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांना बार्शीत मोठा धक्का बसला आहे। एकूण 42 नगरसेवकांपैकी भाजप 23 जागा, शिवसेना ठाकरे गट 19 जागा, शिवसेना शिंदे गट 6 जागा अशा प्रकारे जागा मिळाल्या। या विजयामुळे बार्शीतील राजकीय समीकरणं बदलली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजा राउत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजा राउत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। या प्रसंगी भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। पाहायला गेलं तर 1 वर्षापूर्वी विधानसभेला माझा 6000 मतांनी पराभव झालेला होता आणि 7000 मतांनी जवळपास शहर आम्ही मायनस होतो आणि अत्यंत एखादी विधानसभा गेल्यानंतर थोडी कठीण परिस्थिती असते। सहकारातली आमची ती पहिलीच बाजार समितीची निवडणूक होती। त्यामध्ये 18 पैकी 18 जागा त्या ठिकाणी निवडून दिल्या। नगराध्यक्ष सुद्धा जवळपास 4500हून अधिक 4500 मतांनी या ठिकाणी आम्हाला निवडून दिलेला आहे। त्याचबरोबर आमची सत्ताही या ठिकाणी दिलेली आहे। प्रथमतः मी या तालुक्यातील संपूर्ण जनतेचं, शहरातील बंधू भगिनींचं मी नम्रपणे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तालुक्यातील पण जनतेचं बाजार समितीच्या माध्यमातून दोन्ही सत्ता दिल्यामुळे सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त। त्या ठिकाणी 6 पैकी 6 झेडपी आणि 12 पैकी 12 पंचायत समिती, कारण 20 वर्ष पंचायत समितीची सलग सत्ता या ठिकाणी आमच्या सुपूर्द या तालुक्यातील जनतेने केलेली आहे। त्यामुळे याही वर्षी माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड होईल की 25 वर्षे एका ठिकाणी पंचायत समिती सत्ता असली।